तो आइए फिर से एक बार हम अपने विषय को लेकर चलें। पुन्हा एकदा आमचा विषय पुढे घेऊन जाऊया। विश्वास क्रिया बिना निर्जीव है। विश्वास क्रियेशिवाय हा निर्जीव आहे। और विश्वास हम देखते हैं कि विश्वास जो है विश्वास को मरने नहीं देना है। आम्ही पाहत आहोत की विश्वासाला मरू द्यायचं नाहीये। विश्वास सुनता है, विश्वास देखता है, विश्वास बोलता है, विश्वास चलता है। विश्वास पाहतो, विश्वास ऐकतो, विश्वास चालतो, तो बोलतो। और हमने पिछले हफ्ते इस बात को देखा आणि मागच्या आठवडी आम्ही ते पाहिलंय कि हमें चलना है प्रभु के की साथ। आम्हाला प्रभू सोबत चालायचं आहे। अगर विश्वास है जर विश्वास आहे तो विश्वास परमेश्वर के साथ चलता है। तर विश्वास परमेश्वरासोबत चालतो। हनोक 300 साल प्रभु के साथ में चला। हनोक 300 वर्ष परमेश्वरासोबत चालला। सुनिए 300 साल ये कोई छोटा दिन नहीं है। आणि 300 वर्ष हा काही थोडा वेळ नाहीये। इसकी कुल आयु 365 साल की थी। त्याचं संपूर्ण जे वय जे होते ते 365 वर्षाचं और होतं। 65 साल के बाद में आगे 300 साल प्रभु के साथ में चलता आणि है। 65 वर्षानंतर पुढे 300 वर्ष तो परमेश्वरासोबत चालला। 300 साल चलने का मतलब क्या है? 300 वर्ष चालणं याचा अर्थ काय? क्या उसके जीवन में कभी समस्या नहीं आई? त्याच्या जीवनामध्ये काही कधी समस्या नसतील क्या का उसके आल्या? जीवन में बहुत सारे प्रश्न नहीं आए? त्याच्या जीवनामध्ये प्रश्न नसतील का आले? क्या उसके जीवन में कोई समस्या नहीं खड़ी हुई? त्याच्या जीवनामध्ये कुठली समस्या नाही का उभी राहिली? हुई होगी, झाली असेल। लेकिन फिर भी वो हर एक परिस्थिति के अंदर परमेश्वर के साथ में चलता था। तरी देखील तो प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वरासोबत चालत होता। हमें भी परमेश्वर के साथ में चलना है। आम्हाला देखील परमेश्वरासोबत हर चालायचं। एक परिस्थिति के अंदर, हर एक प्रश्नों के अंदर, हर एक समस्याओं के अंदर हमें प्रभु से सहमत होकर उसके साथ में चलना है। प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक प्रश्नामध्ये आम्हाला परमेश्वरासोबत सहमत होऊन चालायचं आहे। सहमत का मतलब क्या है? सहमत याचा अर्थ हम परमेश्वर ने जो वादा किया उसके साथ में सहमत हैं। जे परमेश्वरने अभिवचन दिले त्याच्यासोबत आम्ही सहमत आहोत। हम परमेश्वर के जो प्रतिज्ञा उसने की है हम उसके साथ में सहमत हैं। जे परमेश्वराने अभिवचन दिलेली आहेत त्याच्याविषयी आम्ही सहमत आहोत। शायद आज हमारे जीवन में पूरा नहीं हुआ है, कदाचित आमच्या जीवनामध्ये काही पूर्ण नसेल लेकिन झालं, फिर भी हम सहमत हैं परमेश्वर हमारे जीवन में यह प्रतिज्ञा पूरा करेगा। तरी आम्ही सहमत आहोत की परमेश्वर कधी ना कधी माझ्या जीवनामध्ये या गोष्टी पूर्ण करणार आज आहे। दिख नहीं रहा है, आज दिसत नसेल, लेकिन मैं प्रभु के वादों को लेकर उसे सहमत होकर अपने जीवन को लेकर उसके साथ में चल रहा पण हूँ। मी देवाची अभिवचन घेऊन त्याच्या सोबत सहमत होऊन पुढे चालत आहे। हमने पिछले हफ्ते देखा कि हम किस प्रकार चल सकते हैं। आम्ही मागच्या आठवडी पाहिलं की आम्ही कशा प्रकारे चालू हम शकतो। परमेश्वर के सहमत होकर चल सकते हैं। आम्ही परमेश्वरासोबत सहमत होऊन हमें चालू शकतो। नई जीवन की चाल चलने के द्वारा चलना है। आणि आम्हाला नवीन जीवनाची चाल चालायची ऐसे आहे। बहुत सारी बातों को हमने देखा अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही पाहिल्या और हमने देखा आखिर में कि हम परमेश्वर की उपस्थिति में चले। आणि आम्ही पाहिलं की आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चालावं। हमें अब्राहम को परमेश्वर ने कहा, अब्राहमाला परमेश्वर म्हणाला, मैं सर्वशक्तिमान परमेश्वर हूँ, मी सर्वशक्तिमान परमेश्वर आहे, मेरी उपस्थिति में चल फिर, माझ्या उपस्थितीमध्ये तू चाल, मेरी उपस्थिति में चल और फिर। माझ्या उपस्थितीमध्ये तू चाल आणि फिर। हमें क्या करना है? आम्हाला काय करायचं? परमेश्वर की उपस्थिति में चलना है। देवाच्या उपस्थितीमध्ये परमेश्वर चालायचं। की उपस्थिति का मतलब क्या है? देवाची उपस्थिती याचा अर्थ काय? हमेशा याद रखने की जो भी हम काम करते हैं, जहां पे भी हम जाते हैं, प्रभु हमारे साथ में बना हुआ है। एवढं लक्षात घ्यायचं की आम्ही जे काही काम करतो, जिथे कुठेही जातो, परमेश्वर आमच्या सोबत असतो। मेरा देखना, मेरा विचार करना, मेरा चलना, मेरा बोलना, ये परमेश्वर की उपस्थिति में होना चाहिए। माझं चालणं, बोलणं, पाहणं, ऐकणं हे सर्व देवाच्या उपस्थितीमध्ये और असायला मुझे ये महसूस होना चाहिए, मुझे ये मालूम होना चाहिए कि परमेश्वर की उपस्थिति मुझे चारों ओर से घेरे हुए आणि है। मला याची जाणीव व्हायला हवी की देवाची उपस्थिती मला चहूबाजूनी घेरलेली जब आहे। मैं घर में होता हूँ, मेरे परिवार में होता हूँ, जब मैं काम की जगह पर होता हूँ, या मैं कहीं मॉल में होता हूँ, या कहीं घूमने की जगह पर होता हूँ, तो ये महसूस होना है कि परमेश्वर की उपस्थिति ने मुझे चारों ओर से घेर रखा है। मी घरात असो, मी कामावर असो, मी मॉलमध्ये असो, मी कुठेही फिरायला असो, मला याची जाणीव व्हायला पाहिजे की देवाच्या उपस्थितीने मला चहूबाजूने घेरलेला आहे। और जैसे दाऊद कहता है, जसं दावीद मैं म्हणतो, आकाश पे छोड़ू तो तू वहां मी है, आकाशात गेलो तरी तिथे तू आहे, मैं अधोलोक में चलूं तो तू वहां मी है, अधोलोकात चाललो तरी तिथे तू आहे। मैं तेरी उपस्थिति कहां भागूं? आणि तुझ्या उपस्थितीपासून मी कुठे मैं कहीं नहीं भाग सकता। मी कुठेच नाही पळू इसलिए मैं शकत। ध्यान रखना है, आणि म्हणून मला लक्ष द्यायचं आहे। अगर परमेश्वर की उपस्थिति में अगर चलना है तो मुझे ये मालूम होना चाहिए कि जो भी मैं करता हूँ प्रभु मेरे साथ में बना हुआ आणि है। जेव्हा देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही चालतो, आम्हाला माहित असायला हवं की जे काही मी करतो ते परमेश्वराला ठाऊक आहे। और आपको मुझे मालूम होना चाहिए तुम्हाला आणि मला माहित असायला प्रभु हवं की उपस्थिति मुझे घेरा हुआ है। की देवाच्या उपस्थितीने मला घेरलेलं आहे। सिर्फ चर्च में घेरा हुआ नहीं है, फक्त चर्च मध्येच घेरलं जब मैं नाही। अकेला चलता हूँ तब भी वो मेरे साथ है। जेव्हा मी एकटा चालतो तेव्हा देखील तो माझ्या सोबत आहे। जब मैं कहीं जाता हूँ प्रभु मेरे साथ में है। जेव्हा मी कुठेही जाऊ, माझ्या सोबत माझा इस परमेश्वर आहे। बात की हमेशा पहचान होना, इस बात को हमेशा महसूस करना है कि परमेश्वर मुझे घेरे हुए है। आणि या गोष्टीची ओळख, हे गोष्टीची जाणीव आम्हाला
सदैव असायला हवी की देवाच्या उपस्थितीने मी चहूबाजूने घेरलेलो आहे. आमेन. परमेश्वर ने मुझे छोड़ा नहीं है. देवाने मला सोडलेलं नाही. बाइबल कहती है बायबल सांगतो संसार के अंत तक प्रभु हमारे साथ में रहेगा. जगाच्या शेवटापर्यंत परमेश्वर आमच्या सोबत असणार आहे. कब कब साथ में रहेगा? केव्हा केव्हा सोबत हर असणार एक आहे? दिन, प्रत्येक दिवशी, हर एक मिनट, प्रत्येक हर एक क्षण क्षण, खुदा प्रत्येक मिनिट खुदा हमें हमें घेरे हुए है. देव आम्हाला घेरलेला आहे. मेरा बोलना, माझं बोलणं, मेरा चलना, माझं चालणं, मेरा देखना, माझं पाहणं, मेरा उठना, माझं उठणं, मेरा बैठना, माझं बसणं, मेरा चलना, माझं चालणं, ये परमेश्वर मेरे साथ में ही ये जानकर हम ये करें. आणि परमेश्वर माझ्या सोबत आहे हे जाणून घेऊन आम्ही करावं. आमेन. आमेन. योसेफ के साथ में परमेश्वर हमेशा बना था. योसेफासोबत परमेश्वर नेहमी बनून होता. जब वो जेल में गया था उसके साथ में था. जेव्हा तो तुरुंगात गेला त्याच्या सोबत होता. जब वो खड्डे में था तब प्रभु उसके साथ में था. खड्ड्यात पडला तेव्हा देखील जब परमेश्वर उसके भाइयों ने बेचा तब प्रभु उसके साथ में था. जेव्हा त्याच्या भावांनी त्याला विकलं त्यावेळी देखील जब वो परमेश्वर पोतीफर के घर में गया तब प्रभु उसके साथ में था. पोटिफराच्या घरात गेला तेव्हा देखील त्याच्या सोबत जब परमेश्वर उसके ऊपर झूठे आरोप लगा गए तब प्रभु उसके साथ में त्याच्यावर था. खोटे आरोप लावले गेले त्यावेळी देखील परमेश्वर त्याच्या सोबत प्रभु उसके जीवन को परख रहा था परमेश्वर त्याचं जीवन पारखत होता कि ये कौन से समय में ये क्या करता की है. कोणत्या वेळेला हा काय करतो. इसलिए हमारा जीवन भी बड़ा 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 ध्यान पूर्वक हमें जीना है. आणि म्हणून आमचं जीवन आम्हाला लक्षपूर्वक जगायचं आहे. मैं कोई भी परिस्थिति में क्यों ना हो, मग मी कोणत्याही परिस्थितीत असे ना हमें ये ध्यान रखना है आम्हाला लक्ष द्यायचं हर एक जगह पे, प्रत्येक जागी, हर एक क्षण प्रत्येक क्षणी परमेश्वर मुझे घेरे हुए है. परमेश्वराने मला घेरलेलं जब आहे. मेरी निंदा होती है, जेव्हा माझी निंदा होते, जब मैं खड्डे में जाता जेव्हा हूँ, मी खड्ड्यात जातो, जब मेरे लिए लोग खड्डा तैयार जेव्हा करते हैं, माझ्यासाठी लोक खड्डा जब तयार लोग मुझ पर दोष लगाते हैं, लोक मला दोष तो मैं लावतात, कैसा व्यवहार करता मी हूँ, कसा मैं कैसे बोलता हूँ. मी कसा बोलतो. उस समय परमेश्वर की उपस्थिति मेरे जीवन में है क्या? त्या वेळेला परमेश्वराची उपस्थिती माझ्या जीवनामध्ये आहे का. इस योसेफ के जीवन में देखिए आप, योसेफाच्या जीवनामध्ये जहां भी वो जाता था जिथे कुठे जो जात होता प्रभु की उपस्थिति उसके साथ में थी. देवाची उपस्थिती त्याच्या और सोबत प्रभु की होती. उपस्थिति ऐसे किसके साथ में नहीं आणि रहता. अशीच काय देवाची उपस्थिती सर्वांसोबत असत नाही. जो प्रभु के साथ चलते हैं जे परमेश्वरासोबत चालतात हमेशा के लिए, नेहमी हर एक परिस्थिति में प्रत्येक परिस्थिती परमेश्वर उसको चारों ओर से घेरे हुए रहता है. परमेश्वर त्यांना चहूबाजूने घेरून ठेवतो. प्रभु की उपस्थिति के चारों ओर बनी होती है. देवाची उपस्थिती चहूबाजूला असते और मैं प्रभु की उपस्थिति में हमेशा बने रहना आणि है. आम्हाला नेहमी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बनवून और यही राहायचं. परमेश्वर के साथ चलना है. आणि हेच आहे देवासोबत चालणं. जब मैं चलता हूँ, जेव्हा मी चालतो, विश्वास से चलता हूँ, विश्वासानं चालतो, तो मैं ये दर्शाता हूँ तर मी हे दाखवून कि देतो प्रभु हर क्षण मेरे साथ में है. प्रत्येक क्षणी परमेश्वर माझ्या सोबत आहे. नूह जो है परमेश्वर के साथ में चला, नोहा परमेश्वराच्या सोबत चालला. क्या उसको तकलीफ नहीं हुई? त्याला काही त्रास नाही क्या झाला? लोगों ने उसको मजाक नहीं बनाया? लोकांनी त्याची चेष्टा नाही का क्या केली? लोगों ने उसको नाम नहीं रखा? लोकांनी त्याला नावं नाही का उसको रखा नाम, ठेवली नावं. लेकिन फिर भी वो परमेश्वर के साथ में चलता रहा. तरी देखील तो देवासोबत चालत किसी राहिला. के बोलने से वो रुका नहीं. कोणाच्या बोलण्यानं तो थांबला नाही. देखिए हनोक कभी नूह को प्रभु ने बोला कि मैं इस दुनिया को नाश करने वाला हूं. आणि नोहाला परमेश्वर म्हणतात मी या जगाचा नाश करणार आहे. क्यों बोला प्रभु ने? का बोलला असं प्रभू? क्योंकि परमेश्वर की उपस्थिति में वो चलता था. कारण तो देवाच्या उपस्थितीमध्ये चालत होता. बाइबल कहती है बायबल सांगतं नूह नोहा अपने समय के लोगों में सच्चा था. आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान होता. बाइबल कहती है बायबल सांगतं नोहा अपने समय के लोगों में आपल्या वेळच्या वो लोकांमध्ये धर्मी पुरुष था. एक नीतिमान पुरुष और होता. परमेश्वर ने उसको दर्शन दिया आणि परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. और उससे कहा त्याला मैं इस म्हटलं दुनिया को नाश करने मी वाला या हूं. जगाचा नाश करणार प्रभु आहे. उसके साथ में रहता है प्रभू त्याच्या सोबत राहतो. जो परमेश्वर के साथ चलते हैं. जे परमेश्वरासोबत चालतो. हमेशा उसके भय में चलते हैं. नेहमी त्याच्या भयामध्ये चालतो. हमेशा उसका आदर करते हैं नेहमी त्याचा आदर करतात और ये जानते हैं आणि जाणून आहेत मैं हर जगह पे परमेश्वर की उपस्थिति मुझे घेरी हुई की है. प्रत्येक ठिकाणी देवाच्या उपस्थितीने मला घेरलेलं जब आहे. नूह चल रहा था, जेव्हा नोहा चालत होता बाइबल कहती है बायबल सांगतं प्रभु ने उसको बताया, प्रभूने त्याला सांगितलं प्रभु ने उसे बताया कि आगे क्या करने वाला है. आणि प्रभूने त्याला सांगितलं की तो पुढे काय करणार आहे. अभी तक कभी जीवन में बारिश नहीं गिरा आणि तोपर्यंत कधीच पाऊस पडलेला और वो नव्हता. लोगों को बता रहा है आणि तो लोकांना सांगत अब आहे परमेश्वर कुछ करने वाला है. आता परमेश्वर काहीतरी करणार आहे. आप सावधान हो जाइए, तुम्ही सावधान राहा, आप जागरूक हो जाइए. जागृत व्हा. परमेश्वर ने मुझे ये कहा है कि मैं जहाज को बनाऊं. आणि परमेश्वरने मला सांगितलं की तू एक जहाज बनव. बाइबल कहती है बायबल सांगतं लोगों ने उसकी मजाक किया, लोकांनी त्याची चेष्टा केली, लोगों ने उसकी निंदा किया, त्याची निंदा केली, लोगों ने उसका नाम रखा, त्याला नावं ठेवले. लेकिन फिर भी नोहा रुका तरी नहीं. देखील नोहा थांबला उस नाही. कोई भी परिस्थिति परमेश्वर के साथ चलने के लिए उसको रोक नहीं पाई. आणि कोणतीही परिस्थिती देवासोबत चालण्यापासून त्याला थांबवू शकली इसलिए नाही. हमारे जीवन के अंदर परमेश्वर की उपस्थिति में चलने के लिए कोई बात रोकने ना पाए. आणि म्हणून आम्हाला देखील देवाच्या उपस्थितीमध्ये चालण्यापासून कोणतीही गोष्ट थांबवू नये. नूह को रुका नहीं है, नोहा थांबला नाही. हमें भी रुकना नहीं है. आम्हालाही थांबायचं नाही. हमें ये जानना है आम्हाला हे मैं जाणून घ्यायचं. हमेशा
नेहमी हमेशा नेहमी परमेश्वर की उपस्थिति में चलूंगा। देवाच्या उपस्थितीमध्ये मी चालणार. परमेश्वर की उपस्थिति में चलना क्या है? देवाच्या उपस्थितीमध्ये चालणं म्हणजे परमेश्वर की उपस्थिति में चलने का मतलब परमेश्वर की आज्ञाओं को पालन करना। देवाच्या उपस्थितीमध्ये चालणं म्हणजे देवाच्या आज्ञा पाळणं. परमेश्वर ने जो कहा है देवाने जे सांगितलं उसको करना है। ते करणं. देखिए जब हम ये करते हैं, जेव्हा आम्ही हे करतो जब परमेश्वर जो कहता है जब हम करते हैं, आणि जे देवाने सांगितलं ते आम्ही करतो, यही तो चलना है, हेच तर चालणं यही आहे. तो परमेश्वर के साथ चलना है। हेच तर देवासोबत चालणं जब आहे. हम परमेश्वर के साथ में चलते हैं जेव्हा आम्ही देवासोबत चालतो तब हम अद्भुत कामों को देख तेव्हा आम्ही पाएंगे, अद्भुत कार्य पाहू शकू, सामर्थ्य को देख पाएंगे, सामर्थ्य पाहू शकू, बड़े बड़े कामों को देख पाएंगे। मोठी कार्य पाहू शकू. सिर्फ हमारा काम इतना है, फक्त काम आमचं प्रभु एवढंच के साथ में चलना की है। देवासोबत प्रभु चालायचं. के साथ में चलना देवासोबत चालणं अर्थात परमेश्वर की आज्ञाओं पर चलना। देवाच्या आज्ञांवर एक चालणं. बार काना गांव के अंदर विवाह था एकदा काना गावामध्ये विवाह और होता वहां पे एक बड़ी समस्या खड़ी हो आणि गई। मोठी समस्या उत्पन्न झाली सब वहां पे समस्या बहुत बड़ी खड़ी हो गई। आणि मोठी समस्या उभी राहिली. वहां पे अभी वो लोग जिनका विवाह था वो लज्जित होने वाले थे, आणि ज्यांचा विवाह होता ते लोक आता लज्जित होणार सबको होते. नाम रखने वाले थे। सर्व त्यांना नावं ठेवणार होते. और सबसे बड़ा खुशखबरी ये थी आणि सगळ्यात मोठा आनंदाची बातमी ही होती कि यीशु मसीह वहां उपस्थित की थे। येशू त्या ठिकाणी उपस्थित होता. सुनिए, ऐका, अपने जीवन में यीशु की उपस्थिति में हम चलें, आपल्या जीवनात देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही चालावं. अपने जीवन की शुरुआत उसको आमंत्रित अपने जीवन में कर कर चलें। आपल्या जीवनाची सुरुवात त्याला आपल्या जीवनामध्ये जब हम सुबह आमंत्रित उठते करून हैं, करावं. जब सुबह उठते हैं जेव्हा आम्ही सकाळी उठतो हम ये कहें, आम्ही हे म्हणूया, परमेश्वर तेरी उपस्थिति आज दिन भर मेरे साथ में बनी परमेश्वरा रहे। तुझी उपस्थिती दिवसभर माझ्या सोबत असू जब दे. हम ये कहते हैं, जेव्हा आम्ही असं उसको म्हणतो जब आमंत्रित करते त्याला हैं, आमंत्रित प्रभु करतो, हमारे साथ में रहता प्रभु है। आमच्या सोबत क्योंकि यीशु राहतो. मसीह ने कहा, कारण येशू म्हणतो, मैं दरवाजे पर खड़ा हुआ खटखटाता मी हूँ, दरवाजामध्ये उभा आहे आणि दार ठोठावत जो कोई आहे. मेरी वाणी को सुनता है जो कोणी माझी वाणी और ऐकतो मुझे लेता है, आणि मला घेतो, मैं उसके साथ संगति मी करूंगा, त्याच्यासोबत सहभागिता मैं उसके करेन. साथ संगति मी करूंगा। सोबत सहभागिता जब हम उसको करेन. बुलाते हैं, जेव्हा आम्ही त्याला बोलावतो, प्रभु आ जाइए, प्रभु तू ये, मैं आपको आमंत्रित मी करता तुला हूँ, आमंत्रित करतो. उसके बाद से प्रभु की उपस्थिति हमें घेर लेती है। त्यावेळेस पासून त्या देवाची उपस्थिती आम्हाला घेरते. लेकिन पण जब प्रभु हमारे अंदर आ जाता जेव्हा है, प्रभु आमच्या मध्ये येतो, जब हम परमेश्वर की उपस्थिति में चलना शुरू करते जेव्हा हैं, आम्ही देवाच्या उपस्थितीत चालायला सुरुवात करतो, तब मेरे जीवन में परमेश्वर जो कह रहा है उसको कर रहा हूँ क्या। तेव्हा परमेश्वर जे काही मला सांगतो ते मला करायला अब हवं. वहां पे बड़ी समस्या खड़ी हो आणि गई। मोठी समस्या झाली. काना नगर के अंदर शादी में बड़ी समस्या उत्पन्न हुई। काना गावामध्ये त्या लग्नामध्ये मोठी समस्या उत्पन्न झाली. वहां पर यीशु मसीह है त्या ठिकाणी येशू मसीह और आहे वहां सब चर्चाएं चल रही हैं। आणि चर्चा चालू आहे. अब क्या होगा, लोग तो ज्यादा हैं, लोक तर खूप आहेत, लेकिन हमारा यहाँ पर द्राक्ष खत्म हो गया पण है। द्राक्षरस तर संपत आलाय. अब कैसा होगा, आता कसं अब होईल, क्या करें। तर काय कुछ करावं. लोग भागते हुए यीशु मसीह के माता के पास में काही गए। लोक धावत येशूच्या आईकडे गेले. अब हम क्या करें, आता आम्ही काय करावं. वहां पे हम जाते हैं ना लोगों के पास में, जब कुछ समस्या आती है लोगों के पास में जाते हैं उसको सुलझाने के लिए। जेव्हा समस्या येते ती सोडवण्यासाठी आम्ही लोकांकडे जातो. देखिए ना मेरे जीवन में समस्या, मैं क्या करूं इसके बारे में। आणि बघा ना, माझ्या जीवनामध्ये अशी समस्या, आता मी काय करू. शायद ये चर्चा करते करते यीशु की माता उनको मिल गई। आणि ही चर्चा करता करता येशूची आई त्यांना भेटली यीशु असेल. की माता ने कहा, येशूची आई त्यांना म्हणाली, यूहन्ना इसका 2 अध्याय और 5 वचन में, योहान 2:5 वचनामध्ये, यीशु की माता ने उस सेवकों से कहा, आणि येशूची माता त्या सेवकांना म्हणाली, जो कुछ वो तुमसे कहे जे काही तो तुम्हाला सांगेल वही करना। तेच करा. सुनिए, ऐका, जो कुछ वो तुमसे कहे जे काही तो तुम्हाला बोले वही करना। तेच करा. अपने दिमाग नहीं चलाना, स्वतःचं डोकं चालू अपनी नका, होशियारी नहीं चलाना, आपली हुशारी चालू ज्यादा नका, दिमाग मत चलाना, जास्त डोकं चालू अपने नका, अपने ज्यादा बोलने से वो अपना बोलना मत चलाना। आणि स्वतःच बोलणं पुढे नेऊ यीशु नका. मसीह जो कहेगा येशू जे म्हणेल वही करना। तेच करा. और यीशु मसीह बड़ी कठिन बातें नहीं करता, आणि येशू फार कठीण जो गोष्टी हम नाही, कर सकते हैं जे आम्ही करू शकतो वही करने के लिए कहता तेच है। करण्यासाठी और सांगतो. वहीं पे हम चमत्कार आणि देख पाएंगे, तिथंच आम्ही चमत्कार वहीं पे पाहणार, सामर्थ्य के कामों को देख तिथंच पाएंगे। सामर्थ्याची कार्य पाहणार आहोत. आमेन। आमेन. यीशु एक साधारण सी बात कहता आणि है, येशू एक साधारणशी गोष्ट सांगतो. जाओ घड़े जो खाली हुए हैं जे रिकामे झालेले घडे आहेत उनको पानी से भर दो। ते पाण्याने भरा. सिर्फ इतना कहा एवढंच बोलला. और सेवकों ने उसकी माता ने बोला था, जो वो कहे वही करना, आणि त्याची आई म्हणाली होती की जो तो सांगेल ते करा, अपना दिमाग नहीं चलाना। स्वतःचं डोकं चालू नका. शायद ये लोग कहते होंगे जीसस कहीं एक अच्छा सा एड्रेस दे दे हमको, वहां पे जाके एकदम लेकर आ जाए हम आणि यांना लोग। वाटलं असेल की येशू आम्हाला कुठला तरी पत्ता देईल आणि तिथं आम्हाला पाठवेल आणि तिथे जाऊन तुम्ही ते घेऊन या. लेकिन यीशु मसीह ऐसा कुछ नहीं कह रहा पण येशू असं काही नाही म्हणत आहे. यीशु ने कहा सिर्फ पानी से भरो, येशू म्हटलं फक्त पाण्याने ती रांजणं भरा, पानी से भर दो। पाण्याने भरा. सवाल नहीं उठे होंगे उनके दिमाग में, आणि त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न नसेल का उठला. पानी भरने के लिए बोल रहा है। पाणी भरण्यासाठी सांगत आहे. यीशु की माता ने कहा जो कहेंगे वही करना है, येशूच्या आईने सांगितलं जो म्हणेल ना तसंच करा, वही हमें करना है। तेच आम्हाला करायचं. तभी तो परमेश्वर की उपस्थिति है कि नहीं कैसे जानेंगे हम? मग देवाची उपस्थिती आहे की नाही कसं कळणार आम्हाला. आमेन। जब
हाँ, यीशु मसीह हमारे साथ में है, जेव्हा येशू आमच्या सोबत आहे, यीशु मसीह हमारे साथ में चल रहे हैं, तो आमच्या सोबत चालत आहे. कैसे जानोगे? कसं कळणार आहे? कैसे जानोगे? कसं कळणार आहे? सिर्फ बोलना नहीं है, फक्त बोलायचं उस नाही, उपस्थिति को महसूस भी त्या करना है. उपस्थितीची जाणीव देखील व्हायला हवी. कैसे समझोगे? कसं कळणार आहे? जब हमारे जीवन के अंदर चमत्कार को जेव्हा देखेंगे, आमच्या जीवनामध्ये आम्ही चमत्कार हमारे पाहतो हर एक काम एकदम 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 हो जाते हैं, मस्के जैसा हो जाता आणि है, आमचे काम सर्व काही एकदम सहज होऊन जातात कठिन नहीं लगता उन कामों आणि ती कामं कठीण नाही को. लागत. तो यही तो बात दर्शाती है कि यीशु मसीह मेरे साथ है, हेच तर दाखवून देते की येशू माझ्या सोबत आहे. यीशु मेरे साथ में. येशू माझ्या सोबत कैसे आहे. जान पाओगे? कसं कळणार आहे? सिर्फ बोलने से नहीं होता, फक्त बोलण्याने नाही होणार, हमें देखना भी चाहिए, आम्हाला पाहायला हमें देखील महसूस भी पाहिजे, करना चाहिए. जाणीव देखील व्हायला देखिए पाहिजे. उन्होंने कुछ दिमाग नहीं चलाया, त्यांनी फार डोकं चालवलं नाही, सिर्फ पानी से भर दिया. पाण्याने भरलं. अब यीशु मसीह कह रहा है आता येशू म्हणतो पानी से भर दिया, पाण्याने भरलं, अब निकालो. आता काढा. अरे बाप रे, ये क्या कह रहा है? अरे बापरे, हा पहले काय? भरने के लिए बोल रहा है, आता आधी भरायला सांगितलं, उसके बाद निकालने के लिए बोल रहा आता है. काढण्यासाठी सांगत आहे. क्या करे इस आदमी का? काय करायचं या माणसाचं? एकदम आसान बोल रहा है. एकदम सोपं सांगत आहे. अगर कठिन बात बोला होता, जैसे नामान के जैसा कठिन बात बोला होता तो मैं कर लेता. आणि नामांसारखं तो म्हणला कठीण सांगितलं असतं केलं असतं. ये तो सिर्फ पानी में डूबने के लिए बोल रहा है. आता 7 बार. फक्त पाण्यामध्ये 7 वेळा डुबकी मारायला सांगत आहे. यही तो परमेश्वर बड़े बड़े काम करने नहीं बोलता जो हम नहीं कर सकते. परमेश्वर वो बोलता है जो हम कर सकते आणि हैं. मग हेच तर आहे की परमेश्वर अशी कामं बोलत नाही जे आम्ही करू शकत नाही, तो अशी कामं सांगतो जे आम्ही सहज करू शकतो. और उसी में प्रभु का उपस्थिति छुपी हुई है. आणि त्यामध्येच देवाची उपस्थिती लपलेली और आहे. हम देखते हैं आणि आम्ही पाहतो परमेश्वर ने पानी का द्राक्षरस में बदल दिया. परमेश्वरानं पाण्याचा द्राक्षरस केला. प्रभु के साथ चलना है, देवासोबत चालायचं, प्रभु के साथ चलना, देवासोबत चालणं, उसका कहना मानना, त्याचं ऐकणं, उसका कहना मानना, त्याचं ऐकणं, तब हम देखेंगे बड़े बड़े आणि चमत्कार. तेव्हा आम्ही मोठे चमत्कार पाहणार आहोत. अब 10 कौड़ी प्रभु के पास में आए. 10 कोडी देवाकडे आले प्रभु ने उन्होंने बोला भैया जी, यीशु जी हमारे स्वामी प्रार्थना कर दीजिए ना. आणि ते म्हटले की स्वामी आमच्यासाठी प्रार्थना करा. यीशु ने कहा क्या? हाँ, येशू काय म्हटला? जाके अपने आप को याजकों को दिखाओ. जा आणि स्वतःला याजकाला ये दाखवा. कोड़ से भरे हुए थे, हे कोडाने भरलेले होते, कोड़ से भरे हुए थे. कोडाने भरलेले होते. जो यीशु ने कहा जे येशूने सांगितलं वो इन्होंने किया. ते त्यांनी केलं. बाइबल कहती है बायबल जो यीशु सांगतो ने कहा जे येशूने उन्होंने सांगितलं किया. ते त्यांनी केलं. वो अपने कोड़ को लेकर जा रहे हैं. ते आपला कोड घेऊन जात आहे. एक आदमी ने देखा, एका व्यक्तीने पाहिलं, अरे चलते चलते उसके कोड़ ठीक हो रहे हैं. अरे चालता चालता आपला कोड बरा होत आहे. अब कितने साल से मुझे मालूम नहीं, किती वर्षापासून आहे मला माहित ये नाही. कोड़ की बीमारी भी कितने साल से नहीं मालूम. आणि हे कोडाचं त्याचे आजार आहे किती वर्षापासून नाही कितने माहित. कितने दिनों से वो घर के बाहर है. आणि कितीतरी दिवसापासून तो बाहेर आहे घराच्या. जब यीशु ने कहा जेव्हा येशू म्हटला वो सुना त्यांना ऐकलं और वो चलने लगे. आणि ते चालू लागले. और वो चलते चलते आणि चालत चालत उन्होंने एक ने देखा एकाने पाहिलं उसे कोड़ ठीक हो गया. की त्याचा कोड बरा झाला. सुनिए, ऐका, परमेश्वर की उपस्थिति वही है देवाची उपस्थिती तीच आहे. जब हम यीशु के कहे अनुसार चलते हैं, जेव्हा आम्ही येशूने और सांगितल्यानुसार तब हम महसूस कर पाएंगे आणि तेव्हा आम्हाला जाणीव होईल हमारे जीवन में कुछ हो रहा है. आमच्या जीवनात काहीतरी होत आहे. इसका मतलब याचा अर्थ परमेश्वर की उपस्थिति हमारे जीवन में. देवाची उपस्थिती आमच्यामध्ये आहे. क्या हम चल सकते हैं प्रभु के साथ? आम्ही देवासोबत चालू शकतो और का? प्रभु के साथ चलना बड़ा कठिन नहीं है. आणि देवासोबत चालणं फार कठीण नाहीये. बाइबल कहती है बायबल सांगतं मेरी जो आज्ञा है ना कठिन नहीं है, आणि माझ्या ज्या आज्ञा आहेत त्या कठीण नाहीयेत, एकदम सोई की है. तर ते सोयीच्या आहेत. आराम से आप कर सकते हैं, आरामात करू आराम से शकता, हम कर सकते हैं. सहज करू शकता. आमेन. और प्रभु के साथ में चलना बड़े चमत्कार को करके दिखाता है. आणि देवासोबत चालणं मोठे चमत्कार दाखवून देतं. उस कोड़ी ने प्रभु के कहे अनुसार किया, आणि त्या कोडीने देवाच्या म्हणण्यानुसार केलं, उसका कोड़ ठीक हो गया. त्याचा कोड बरा झाला. एलिया के जीवन में देखते हैं एलियाच्या जीवनामध्ये वो पाहतो, प्रभु के साथ चल रहा है. तो देवासोबत चालत प्रभु आहे. ने उससे कहा प्रभू त्याला म्हणाला जा जा करित नाले में जाके छुप आणि जा, करीत नाल्याजवळ जा, मैं कुछ करने वाला हूँ. मी काहीतरी करणार आहे. अब यहाँ से आगे 3.5 साल बारिश नहीं गिरेगी, आणि इथून पुढे 3.5 वर्ष पाऊस नाही पडणार, लेकिन पण मैं तेरा पालन पोषण करूंगा. मी तुझं पालन पोषण तुझे करेन. एक काम करना है, तुला एकच मेरी काम, उपस्थिति में चलना है. माझ्या उपस्थितीत चालायचं. बाइबल ऐसा कहती है, बायबल सांगतो पहला राजा 17 अध्याय के अंदर पहिला राजा 17 अध्यायामध्ये दूसरे वचन से आगे, दुसऱ्या वचनापासून जब पुढे, परमेश्वर का वचन एलिया के पास में पहुंचा, जेव्हा परमेश्वराचं वचन एलियाकडे पोहोचलं, यहोवा ने कहा यहोवा म्हणाला जाके करित नाले में जाकर छुप जा. त्या करीत नाल्याजवळ जाऊन लप. छुपने का मतलब क्या है? लपणं याचा अर्थ, सुनिए, ऐका, छुपने का मतलब है लपणं याचा अर्थ परमेश्वर की उपस्थिति में बैठना, देवाच्या उपस्थितीमध्ये बसणं, परमेश्वर के कहे अनुसार करना, देव जसं सांगल तसं करणं, परमेश्वर के साथ में चलना. देवासोबत चालणं. प्रभु ने कहा देव म्हणाला करित नाले में जाकर बैठ जाओ, करीत नाल्याजवळ जाऊन वहां पे बस, छुप जाओ. जाऊन लप. और वो छुप गया. आणि तो लपला. और परमेश्वर ने उससे कहा, आणि परमेश्वर त्याला म्हणाला, मैं 5वां वचन कहता है, 5 वचन सांगतं, जब उसने जेव्हा त्याने परमेश्वर के वचन को माना परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे और केलं करित नाले में जाकर
छुपा रहा, आणि करीत ओहळा जाऊन राहिला सुबह और शाम सकाळ संध्याकाळ. उसके पास में रोटी और मांस कौवे लेकर आते थे. आणि कावळे त्याला भाकरी आणि मांस सकाळ संध्याकाळ आणून देत. जब हम प्रभु की उपस्थिति में चलते हैं, जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये चालतो, सुनिए, ऐका, परमेश्वर हमारा पालन पोषण करता है. परमेश्वर आमचं पालन पोषण करतो. किसके द्वारा? कुणाच्या द्वारे? ऐसे लोगों के द्वारा, अशा लोकांच्या ऐसी द्वारे, चीजों के द्वारा अशा गोष्टींच्या जिसकी द्वारे कल्पना भी हमने नहीं ज्याची की. आम्ही कधी कल्पनाच केली हमारा नाही. काम क्या है? आमचं काम काय आहे? परमेश्वर की उपस्थिति में चलना, देवाच्या उपस्थितीमध्ये चालणं, उसकी आज्ञाओं में रहकर त्याच्या- अपने जीवन को व्यतीत करना, आज्ञांमध्ये राहून आपलं जीवन उसकी व्यतीत आज्ञाओं करणं, को मानकर चलते जाना. त्याच्या आज्ञा पालन करून आपलं जीवन जगणं. जब 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 एलिया ने किया, जेव्हा एलियाने केलं तब कौवों ने उसका पालन पोषण. तेव्हा कावळ्यांनी त्याचं पालन पोषण केलं. देखिए, यहोवा कहता है, यहोवा असं म्हणतो, मैंने आज्ञा करी है. मी आज्ञा केलेली आहे. किसको आज्ञा की है? कोणाला आज्ञा केली? कौवों को. कावळ्यांना. कौवों को. कावळ्यांना. वो तुझे खिलाए, ते तुला अन्न पुरवतील. लेकिन कहाँ पे खिलाएंगे? कुठे पुरवणार आहेत? करेत नाले के यहाँ पे. करीत ओहळाजवळ. एलिया बोल सकता था, आता एलिया म्हणू शकत होता, प्रभु जी बहुत दूर है करीत नाला, करीत ओळ फार लांब आहे, बड़े बड़े पत्थरों को, पहाड़ों को पार करके जाना आणि पड़ेगा, मोठमोठे पहाड पार करून जावं लागेल, बड़े बड़े कांटे के कटीले झाड़ियां होंगी, आणि त्या ठिकाणी खूप काट्यांची झाडं असतील, नोकीले पत्थर होंगे. आणि धारदार तिथे दगड असतील. कौवे तो आना ही है ना प्रभु, कावळे तर येणारच वो आहेत ना. करीत नाले के पास भी आएंगे. ते करीत ओहळाजवळ ते येतील. तो एक काम करना, तर तू एक काम कर, उनको एड्रेस बदल दे प्रभु. त्यांचा पत्ता बदलून टाक. मैं यहीं पर बैठता हूँ, मी इथंच बसतो. यहाँ पर आकर खिलाए तो कितना अच्छा इथं होगा. आणून त्यांनी खाऊ घातलं तर किती बरं होईल. यहाँ पे बोल दो ना प्रभु एड्रेस, इथला पत्ता सांगा ना प्रभू, कहाँ भेज रहे हो मुझे. कुठं पाठवत आहात मला. सुनिए, ऐका, जब हम प्रभु के साथ चलते हैं ना, जेव्हा आम्ही प्रभू सोबत चालतो, करीत नाला भी, करीत ओहळ देखील, करीत नालों को भी आसान से पार कर सकते हैं. करीत ओहळाला देखील सहजतेने पार करू वो शकतो. कांटों से भरा हुआ हो, मग ते काट्यांनी भरलेला असो, नोकीले पत्थरों से भरा हुआ हो, आणि धारदार दगडांनी जंगली भरलेला, जानवरों से भरा हो. आणि जंगली प्राण्यांनी जब भरलेला प्रभु असो. की उपस्थिति में चलते जेव्हा हैं, देवाच्या उपस्थितीमध्ये वो चालतो, सब कुछ आसान बन तो जाता है. सर्व काही सोपं होऊन जातं. सब कुछ आसान बन जाता है. सर्व सोपं होतं. हमारे लिए हर एक मार्ग परमेश्वर तैयार कर देता है. आमच्यासाठी प्रत्येक मार्ग परमेश्वर हमें तयार वही करतो. करना है आम्हाला तेच जो करायचं प्रभु ने कहा है, जे प्रभूने और सांगितलं, यही आणि हेच प्रभु की उपस्थिति में चलना है. देवाच्या उपस्थितीमध्ये चालणं आहे. आमेन. क्या हम चल सकते हैं प्रभु के साथ? आपण देवासोबत चालू शकतो अब का? प्रभु का वचन वापस उसके पास आया, आणि देवाचं वचन पुन्हा त्याच्याकडे आलं, एलिया के पास में आया. एलियाकडे आलं. एलिया सुन लो, एलिया ऐक, यहाँ का पानी खत्म हो गया अभी. इथलं पाणी तर संपलं आता. अब तू खाना तो खाएगा, आता तू खाशील तर खरा, लेकिन पानी नहीं मिलेगा पण तुझे. तुला पाणी नाही मेरे मिळणार. बेटे मुझे मालूम है, मला माझ्या मुला माहित अब आहे, पाणी खत्म हो चुका है, आता पाणी संपलंय, अब तू उसके बिना नहीं जी आणि पाएगा. पाण्याशिवाय तू जगू शकणार चल नाही. मैं तेरे लिए एक जगह वापस तेरे लिए उपलब्ध करता हूँ. चल मी आणखी एक जागा तुझ्यासाठी उपलब्ध तू अभी करतो. तक मेरे साथ में चला, तू आतापर्यंत माझ्यासोबत अब भी चाल, मेरे साथ में चल. आता माझ्यासोबत चाल, अब मैं तुझे जहाँ भेजता हूँ वहां पर चले जाना. जिथे मी पाठवतो तिथे जा. हाँ जी प्रभु, कहाँ जाए? हा प्रभु, कुठे जाऊ? सारफत नगर में चले जाना. सारफत नगरामध्ये जा. मैंने वहां पे एक विधवा को आज्ञा कर दी है. मी त्या ठिकाणी एका विधवेला आज्ञा दिली. कभी कौवों को आज्ञा करता है, कभी विधवाओं को आज्ञा करता है, कभी किसको आज्ञा करता है. अरे हमारे लिए परमेश्वर किसको भी खड़ा कर सकता है. कधी कावळ्यांना, कधी विधवांना, कुणालाही आज्ञा कर. परमेश्वर आमच्यासाठी कुणालाही उभं करू जब हम शकतो. प्रभु की उपस्थिति में चलते हैं, जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये किसको भी जातो, आज्ञा करेगा प्रभु? तो प्रभु कुणालाही आज्ञा जाओ कर. मेरे बच्चों के लिए ये करो, जा माझ्या मुलांसाठी हे कर, जाओ मेरे बच्चों के लिए खड़े हो जाओ, जा माझ्या मुलासाठी उभा राहा, मैं तुझे आज्ञा करता हूँ. मी तुला आज्ञा अब करतो. विधवा को जो विधवा थी उसे परमेश्वर के बारे में मालूम नहीं था, मुझे मालूम नहीं थे. आता या उसको मालूम है कि विधवेला नहीं, परमेश्वराविषयी माहित होतं किंवा नाही मला माहित नाही, लेकिन प्रभु ने उसको बता दिया, पण प्रभूने तिला सांगितलं, मेरा बेटा आने वाला है. माझा मुलगा येणार आहे. उसको उसकी देखभाल करने के लिए तैयार रहना. आता त्याची देखभाल करण्यासाठी तू कैसे दर्शन मिला मुझे मालूम नहीं, आणि कसं दर्शन मिळालं मला माहित नाही. लेकिन फिर भी ये एलिया के पास में प्रभु आते हैं. पण एलिया के पास में प्रभु आ रहे हैं एलियाकडे प्रभू येत और आहे, उससे कहा कि चले जाएं. आणि त्याला म्हटलं की तू जा. नहीं प्रभु जी, कितने दिन मेरे को कभी कभी क्या होता है, हमको जहाँ बैठते हैं वहाँ की आदत हो जाती है. आणि कधी कधी काय होतं, आम्ही जिथं बसतो तिथे आम्हाला सवय लागते. कहाँ जाएं, कुठं जायचं, इतने दिन हो गए ना यहाँ पे बैठे हैं. एवढे दिवस झाले नाही तर प्रभु बसलोय. एक आदत हो गई है. प्रभू आता सवय पडली. देखो कुछ लोगों की एक जगह फिक्स रहती है, काही लोकांची जागा फिक्स असते, एकदम उठते नहीं वहां से, तिथून उठतच नाहीत, एकदम वहीं पे बैठते हैं. तिथेच बसतात, कौन कहाँ बैठे सब पता चल जाता है. आणि कोण कुठं बसले सगळं माहित पडतं. आपके बारे में नहीं बोल रहा हूँ मैं, तुमच्याविषयी नाही बोलत. कुछ लोगों की जगह फिक्स है एकदम. काही लोकांची जागा एकदम फिक्स. एलिया भी वहां बैठा हुआ है. एलिया तिथं बसलेला. अब एलिया प्रभु बोल रहे हैं अभी कंफर्ट जोन से बाहर आ जा बेटा. प्रभू म्हणतो आता तुझ्या त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर ये. सबसे बड़ी बात क्या है मालूम है? सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये? ना गैस का खर्च, गॅसचा खर्च नाही, ना मटन का खर्च, मटणाचा खर्च नाही, ना कोतंबीर कड़ी पत्ते का खर्च,
कोथिंबीर कढीपत्त्याचा उसके खर्च साथ नींबू भी लगता है, नींबू का भी खर्च खत्म, आणि लिंबाचा पण खर्च नाही, पेट्रोल का खर्चा खत्म, पेट्रोलचा खर्च संपला, पिशवी का भी खर्च खत्म। पिशवीचा पण खर्च नको, 50 रुपए की पिशवी आती है, 50 रुपयाची ती पिशवी, जिसमें काली पिशवी आती है ना, वो 50, उसको झाँक कर लाना पड़ता है ना काली पिशवी को, संडे संडे संडे, उसका भी खर्च खत्म। त्याचाही खर्च नको। आपको मैं बताऊं आपको एक चीज, मी एक गोष्ट सांगू का, जब प्रभु के साथ में चलेंगे ना, जेव्हा प्रभू सोबत चालू, हर एक चीज हमारे लिए बेहतरीन तरीके से परमेश्वर उपलब्ध करते हैं। प्रत्येक एक गोष्ट परमेश्वर सुंदरतेने आमच्यासाठी उपलब्ध करतो। हमें कष्ट करने की जरूरत नहीं है, आम्हाला कष्ट करायची गरज नाही, जो कुछ करेगा प्रभु जे करेगा। काही करायचं प्रभू करेल। हमें क्या करना है, आम्हाला काय उसकी करायचं, उपस्थिति में चलना त्याच्या उपस्थितीमध्ये चालायचं। है। सारफत में चला गया, आणि हा सारफत मध्ये गेला, हम देखते हैं आम्ही पाहतो, बाइबल कहती है बायबल सांगतो वहां पे भी चमत्कार हुआ, इथं देखील चमत्कार जहां झाला। पे एलिया गया जिथं कुठे एलिया गेला चमत्कार हुए, चमत्कार झाला। जहां भी आप जाएंगे जिथं कुठे तुम्ही जा, प्रभु की उपस्थिति में जाएंगे, देवाच्या वहां उपस्थितीत पे जाल, चमत्कार होगा ही, तिथं चमत्कार होणारच। वहां पे प्रभु की उपस्थिति हमेशा बनी आणि रहेगी। त्या ठिकाणी देवाची उपस्थिती नेहमी और बनून लोग राहील। आपको कहेंगे आणि लोक तुम्हाला म्हणतील आप अलग आदमी हैं, की तुम्ही वेगळे आहात, आपका परिवार अलग है। तुमचं कुटुंब वेगळं जब आहे। हम आपसे बात करते हैं, जेव्हा आम्ही तुमच्या संगती हमें बोलतो, शांति मिलती है। आम्हाला शांती जब आप मिळते। बात करते हैं, जेव्हा तुम्ही बोलता, हमारा हृदय भर जाता है। आमचं हृदय भरून जब येतं। आप बात करते जेव्हा हैं, तुम्ही बोलता, हमें 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 एकदम 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 शांति मिल जाती है। आम्हाला एकदम शांती जब मिळते। आपके साथ हम बात करते जेव्हा हैं, तुमच्या सोबत आम्ही एक प्रेम बोलतो, का अनुभव आता है। एक प्रेमाचा अनुभव येतो। इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? प्रभु की उपस्थिति आपके बीच देवाची में, उपस्थिती तुमच्या सोबत आहे। हम प्रभु की उपस्थिति में हैं, आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत, लेकिन कैसा चलना है, पण कसं चालायचं? आराम से चलें, आरामात, धीरे धीरे चलें, हळू चाला, दौड़ ना लगाएं। धावू नका। प्रभु के साथ में चलना मतलब धीरे धीरे चलना है। देवासोबत चालणं हळूहळू। हम जब प्रभु के साथ में चलेंगे जेव्हा आम्ही देवासोबत तो चालू, एक एक बातें हम सीख पाएंगे, तेव्हा एक एक गोष्ट आम्ही शिकू हम शकू। प्रभु के स्वरूप में बन जाएंगे। आम्ही देवाच्या स्वरूपामध्ये बनू। और बाइबल कहती है बायबल हम उसके सांगतो पुत्र के समान बने। आम्ही त्याच्या पुत्रा समान बनावं। पुत्र के समान तब बनेंगे आणि पुत्रा समान तेव्हा बनू जब प्रभु की बातें धीरे 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 करके अपने जीवन में जेव्हा अपनाएंगे। देवाची गोष्टी हळूहळू करून आमच्या जीवनात अगर जोर से आत्मसात, भागोगे जेव्हा जोरात धावणार तो हम थक जाएंगे, तर आम्ही थकून जाऊ। शायद हमारे दौड़ने की वजह से हमारी जान भी जा सकती है। कदाचित आमच्या इतकं जास्त धावण्यानं आमचा जीव देखील जाऊ इसलिए शकतो। ज्यादा ना भागें, आणि खूप जास्त धीरे पळू नका। धीरे करके एक एक बात प्रभु की समझ कर हम आगे बढ़े। आणि हळूहळू देवाची एक एक गोष्ट समजून पुढे जाऊ। हमें हमें प्रभु क्या क्या कहना चाहता आम्हाला प्रभू काय म्हणू है, इस इच्छितो बात को समझ कर आगे ही बढ़े। गोष्ट समजून पुढे जाऊया। आमेन। Amen. हम परमेश्वर की उपस्थिति हमें चारों ओर से घेरी हुई है, देवाच्या उपस्थितीने आम्हाला चहूबाजूने घेरलेलं आहे। इस बात को महसूस करना है। या गोष्टीची जाणीव व्हायला हवी। इसलिए दाऊद कहता आणि है म्हणून दावीद म्हणतो, तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ रख के रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रख के रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हात मुझ पर रखे रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हात मुझ पर रखे रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, मैं तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं। कहाँ पे चढ़ूं? आकाश में चढ़ूं तो तू वहाँ है, अधोलोक में जाऊं तो तू वहाँ है। आकाश में जाऊं तो तू वहाँ है, अधोलोक में जाऊं तो तू वहाँ है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं। गार्डन में चलूं तो तू वहाँ है, लिफ्ट में चलूं तो तू वहाँ है, मॉल में चलूं तो तू वहाँ है, भाजी मंडी में चलूं तो तू वहाँ है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं। मोबाइल को देखूं तो तू वहाँ है, टीवी
को देखूं तो तू वहां है, दोस्तों के साथ में चलूं तो तू वहां है, गोवा में जाऊं तो तू वहां है, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, मैं तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, रिक्शे में बैठूं तो तू वहां है, बस मैं बैठूं तो तू वहां है, 6 सीटर में बैठूं तो तू वहां है, रेलगाड़ी में बैठूं तो तू वहां है, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, मैं तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं। आमेन। हम ये सोच समझ कर चले, आता समजून उमजून चाला, प्रभू मेरे साथ में, प्रभू माझ्या सोबत आहे. जब मेरे दोस्त के साथ में होता जेव्हा माझ्या मित्रांसोबत असेल तब मैं ये ध्यान रखूं तेव्हा मी हे लक्ष द्यायला मैं प्रभु पाहिजे के साथ चल रहा हूँ की मी देवासोबत चालतो, और प्रभु मेरे साथ चल रहा है। प्रभू माझ्यासोबत चालतो का? कितना भला है हमारा परमेश्वर किती आमचा परमेश्वर भला आहे जो हमारे साथ चलता है, जो आमच्या सोबत चालतो, ना आगे चलता है ना पुढे जात ना पीछे चलता ना है, मागे चालत, हमारे साथ में चलता आमच्या है, सोबत चालतो, हमारा हाथ पकड़ के चलता है। आमचा हात पकडून चालतो. ये हमें हमें हमेशा याद रखना है आणि हे नेहमी आम्हाला लक्षात और ठेवायचं. यही तो प्रभु के साथ चलना आणि है हेच देवासोबत चालणं और आहे. यही विश्वास से चलना है। आणि हेच विश्वासानं चालणं आहे. विश्वास से चलने का मतलब क्या है? विश्वासानं चालणं याचा अर्थ काय? परमेश्वर की सारी प्रतिज्ञाओं से सहमत होना है। देवाच्या सर्व अभिवचनांसोबत सहमत अब होणं. चलने के फायदे क्या है? आता चालण्याचे काय फायदे आहेत? हम सुबह वॉकिंग करते हैं, आम्ही सकाळी वॉकिंग करतो, हम भागते हैं, आम्ही धावतो, बड़े फायदे होते हैं। खूप फायदे होतात. यूट्यूब पे आप देखिए, आप आणि युट्यूब मध्ये पहा चालण्याचे फायदे, चालण्याचे फायदे, पोट कमी होणे, पोटेचे विकार जाणे, पता नहीं क्या क्या, बहुत सारे फायदे, 25 फायदे। आणि बरेचसे फायदे. मैं भी देख रहा था, एक बार बोला 25 फायदे होते, आणि मी एकदा पाहत होतो 25 फायदे, एक ने बोला 50 फायदे। एक म्हटला 50 मैंने फायदे. यार ये सब फायदे हैं, सब बातों के लिए प्रभु के साथ में चलने के क्या फायदे हैं? आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फायदे आहेत. मग देवासोबत चालण्यामध्ये काय फायदा आहे? हम भी तो वॉकिंग कर रहे हैं ना, आम्ही पण तर वॉकिंग करतोय, प्रभु के साथ में वॉकिंग कर रहे हैं, देवासोबत चालत आहोत, प्रभु के साथ में चल रहे हैं, देवासोबत चालत आहोत, प्रभु के साथ में चल रहे हैं हम लोग, देवासोबत आम्ही चालत आहोत. उसके भी तो फायदे होने चाहिए। त्याचे देखील फायदे असायला तो हवे. क्या फायदा है? मग काय फायदा आहे? नंबर 1, पहिला व्यवस्था वितरण अनुवाद ड्यूटरनॉमी 5वां अध्याय 33 वचन। अनुवाद याचा 5वा अध्याय आणि 33व वचन. जब हम प्रभु के साथ चलते हैं जेव्हा आम्ही प्रभू सोबत चालतो उसका क्या फायदा होता है? त्याचा काय फायदा होतो? ज्या मार्गाविषयी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला आज्ञा केली आहे त्याच मार्गाने तुम्ही चाला, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल व तुमचे कल्याण होईल, आणि जो देश तुम्ही वतन करून घेणार आहात त्यात तुम्ही चिरकाळ राहाल. यहाँ पे 3 बातें लिखी हैं। या ठिकाणी 3 गोष्टी जब लिहिल्या प्रभु के साथ में चलेंगे, जेव्हा प्रभू सोबत चालू, उसके साथ में चलेंगे, त्याच्या सोबत चालू, नंबर 1 हे पहिली गोष्ट, हम जीवित रहेंगे। आम्ही जिवंत राहू. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? कई बार हमें परिस्थिति घेर के हमको मार देती है, आणि बऱ्याचदा परिस्थितीने घेरलं जाऊन आमचं मरण होतं, हमें दबा देती है, आम्हाला दाबून टाक, चिंताएं दबा देती है, चिंता आम्हाला दाबून टाक, ऐसी चीजें हमारे जीवन में आते हमको दबा देती है, अशा गोष्टी आमच्या जीवनात येतात त्या आम्हाला दाबून हमारा टाकतात. सांस घुटने लगता है। आमचं दम घुटू लागतं. लेकिन बाइबल कहती है बायबल सांगते जब प्रभु के साथ में चलोगे देवासोबत और चाला प्रभु आपके साथ में चलेगा, आणि प्रभू तुमच्या सोबत सबसे चालेल. पहली बात, सर्वात पहिली हम जीवित गोष्ट, रहेंगे, आम्ही जिवंत राहू. हमें कोई मार नहीं सकता, आम्हाला कुणीच मारू दुनिया शकणार की नाही. कोई ताकत नहीं जो हमें को दबा आणि या सके। जगाची कुठलीच ताकद नाही जी आम्हाला दाबून टाकेल. क्यों मालूम है? का माहितीये जब का? प्रभु साथ चलता है जेव्हा सोबत प्रभू तो असतो मेरी बातें प्रभु की बन जाती है, तेव्हा माझ्या गोष्टी देवाच्या बनून और जब जातात. प्रभु चलता है आणि जेव्हा प्रभू चालतो और तब कौन सी बातें उसको रुका सकती मग है? कुठली गोष्ट जी त्याला थांबू शकते? कौन सी बात उसको रुकावट कर सकती है? कोणती गोष्ट जी त्याला थांबवू जब तू शकेल? नदी से चलेगा नदी तेरे लिए रास्ता तैयार जेव्हा करेगी, तू नदीतून जाशील नदी तुझ्यासाठी मार्ग जब मोकळा जंगल से करेल. चलेगा जंगल तेरे लिए मार्ग तैयार करेगा, जंगलामधून तो तुला मार्ग देईल तेरे लिए हर एक मार्ग आसान बना देगा, आणि तुझ्यासाठी प्रत्येक मार्ग सोपा होऊन क्योंकि जाईल. तेरा राजा प्रभुओं का प्रभु तेरे साथ चलता कारण की है। तुझा राजा प्रभूंचा प्रभू तुझ्या सोबत उस चालतो. उस राजा को रुकाने की इसमें ताकत नहीं आणि है। त्या राजाला थांबवण्याची कुणामध्ये ताकद वो नाही. राजा, वो प्रभु, सृष्टिकर्ता, सृजनहार हमारे साथ में है। तो राजा तो प्रभू या सृष्टीचा निर्माण करता आमच्या सोबत आहे. कोई बात आपको मार नहीं पाएगी, कोणती गोष्ट आम्हाला मारू शकणार नाही. सब बातें आसान हो जाएंगी प्रत्येक गोष्ट सोपी होऊन जब जाईल प्रभु के साथ चलेंगे। जेव्हा प्रभू सोबत चालू. नंबर 1 पहिली गोष्ट वो हम जीवित रहेंगे। आम्ही जिवंत राहू. दूसरी बात, दुसरी गोष्ट हमारा भला ही होगा। आमचं भलंच होईल. अभी गाना गाया भलाई,
आताच गाणं गायला आपण. कोई कोई बात हमारी हानि की नहीं होगी. कुठली गोष्ट आमच्या हानीसाठी नाही. हर एक बात सब मिलकर हमारे लिए भलाई उत्पन्न करेंगे. सर्व गोष्टी मिळून आमच्यासाठी भलाई उत्पन्न करतील. हमारा भला ही होगा. आमचं भलंच होणार आहे. हमारा भला ही होगा. आमचं भलंच होणार आहे. हमारे लिए हर एक बात जो हमारे जीवन में आती है, हर एक बात भलाई में उत्पन्न होगी. आमच्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी भलाईच उत्पन्न करेल. जब कुछ बातें हो जेव्हा काही गोष्टी होतील बोलना, म्हणा, हाँ अब भलाई होने वाली है. आता माझं भलं होणार आहे, मेरा भलाई होगा. माझं भलंच होईल. जो भी आ रही है जे काही येत आहे मुझे बनाने के लिए, मला बनवण्यासाठी, मेरी भलाई के लिए. माझ्या चांगल्यासाठी. दुनिया की कोई ताकत नहीं जो आपको बुरा कर सके. या जगात कुठली ताकद नाही जे आमचं वाईट करू अगर शकेल. किसने बुरा भी योजना हमारे लिए की आणि ना, किती वाईट योजना कुणी आमच्यासाठी केली, प्रभु उसको हमारी भलाई में बदल देगा. प्रभू ते आमच्यासाठी कल्याणकारक करेल. इतने कंजूस बनो, जोर से ताली. हमारी क्या होगी? आमचं काय होणार आहे? पड़ोसी को बोले मेरी भलाई होगी, मेरी भलाई ही होगी. आमीन. तीसरी बात, तिसरी गोष्ट, जिस देश के तुम अधिकारी होंगे, ज्या देशामध्ये तुम्ही अधिकारी व्हाल, उसमें तुम बहुत दिनों के लिए बने रहोगे. त्याच्यामध्ये तुम्ही चिरकाळ राहाल, हमेशा के लिए बने रहोगे, नेहमीसाठी बनून बहुत राहाल, दिनों के लिए बने रहोगे. खूप दिवसांसाठी बनून राहाल. इसका मतलब याचा अर्थ अधिकारी बनाया प्रभु ने हमें. प्रभूने आम्हाला अधिकारी बनवलंय. जहां भी आप होंगे, जिथं तुम्ही असाल, जो काम पे आप होंगे, ज्या कामामध्ये तुम्ही असाल, प्रभु वहां पे आपको अधिकारी प्रभू बनाए. तुम्हाला तिथे अधिकारी बनवेल. कैसे अधिकारी होंगे प्रभु? कसं आम्ही अधिकारी होणार? अपन तो वॉचमैन की ड्यूटी कर रहे हैं प्रभु. आम्ही तर वॉचमॅनची ड्युटी करतो. हम तो ये कामगार कर रहे हैं प्रभु. आम्ही तर असं काम करतो. तो प्रभु पे भरोसा तो कर. देवावर भरोसा तर ठेव. योसेफ को देखो, योसेफाला पहा, क्या कर रहा था? काय करत होता? नौकरी कर रहा था, नोकरी करत होता, गुलाम था, गुलाम होता. लेकिन प्रभु ने उसको पूरे देश का मंत्री बना दिया. पण परमेश्वराने त्याला मंत्री बनवलं. वो प्रभु हमारे साथ है. तोच प्रभू आमच्या सोबत आहे. योसेफ का परमेश्वर योसेफाचा वो परमेश्वर बदला नहीं है, तो बदलला नाही, वो हमारा तो परमेश्वर है. आमचा अगर एक परमेश्वर. योसेफ को उठा सकता है जर प्रभु, तो योसेफाला उठवू शकतो, तो हमें भी उठा तर सकता तो आम्हाला देखील उठवू शकतो, है. हमें भी ऊंचा कर सकता है, आम्हाला देखील उंच करू शकतो. लेकिन ईमानदारी से काम करना है, पण प्रामाणिकपणे काम करायचे, बड़ी मेहनत के साथ में काम करना है, मेहनतीने काम पूरी करायचं, जवाबदारी के साथ में काम करना पूर्ण है. जबाबदारीने काम और कहना करायचं. नहीं बहुत कठिन काम है. आणि म्हणायचं नाही फार कठीण आहे. अरे प्रभु तेरे साथ में, तू कठिन काम तो कर, प्रभु तेरे को हेल्प करेगा, मदद आणि तू करेगा. कठीण काम कर तर खरं, प्रभू तुझ्या सोबत आहे. रोना नहीं है. रडायचं नाही. आमेन. आमेन. इच्छा नहीं होती काम करने की, जवाबदारी नहीं, तो कैसे प्रभु ऊंचा करेगा? प्रभु ऊंचा करेगा प्रभू उंच करेल जब हम प्रभु को मान कर जेव्हा आम्ही प्रभूला और ये कहते हैं प्रभूला असं म्हणतो पूरी ईमानदारी से काम करते आणि पूर्ण प्रामाणिकपणे काम हैं, करतो, मेहनत के साथ काम करते हैं, मेहनतीने काम करतो, जवाबदारी से काम करते हैं. जबाबदारीने काम करतो. काम को एक बार पकड़ लिया, फिर हानि भी हो जाए उसको पूरा करते आणि हैं. काम जर आम्ही ते पकडलं तर जर आमची हानी जरी झाली ते सोडणार नाही, क्योंकि उससे लोगों का विश्वास बढ़ता है. कारण त्यानं लोकांचा विश्वास वाढतो. लोग प्रभु से पहले हम विश्वास को जीते, पहिला आम्ही विश्वास जिंकूयात, परमेश्वर हमें ऊंचा उठाएगा. परमेश्वर आम्हाला उंच करेल. आमेन. आमेन. समझ में आ रहा है प्रभु के फायदे, प्रभु के साथ चलने के. प्रभू सोबत चालण्याचे फायदे. कितना हुआ? 3. अब चौथी बात, आता चौथी गोष्ट, पहला राजा 3 अध्याय 14 वचन. पहिले राजे याचा 3 अध्याय आणि 4 वचन. यहाँ पर लिखा है, या ठिकाणी अगर लिहिलंय, तू मेरे मार्गों पर चलेगा, जर तू माझ्या मार्गावर चालशील मैं तेरी आयु को बढ़ाऊंगा, तर मी तुझं आयुष्य वाढवेन, मैं तेरे वर्ष को बढ़ाऊंगा. मी तुझं वर्ष वाढवीन, ऐसा बाइबल कहती है. असं बायबल सांग. मैं तेरी आयु को बढ़ाऊंगा. पहला राजे 3 अध्याय 14 वचन. पहिले राजे याचा 3 अध्याय आणि 14 वचन. तू आपला बाप दावीद याप्रमाणे माझ्या मार्गाने चालून माझे नियम व माझ्या आज्ञा पाळशील तर मी तुझ्या आयुष्याची वृद्धी करीन. मैं तेरे उम्र को मी तुझं वय बढ़ाऊंगा. वाढवीन. 35-40 के बाद उम्र दिखने लगती है, आणि 35-40 नंतर वय दिसायला लागतं, और उस वय ना दिखे. आणि मग ते वय दिसू नये. 45 वाला जो है वय का, आयु का, उसे लगता है मैं 25 का ही दिखूं. आणि 45 वर्षाच्या व्यक्तीला असं वाटतं की मी 25 तास दिसावा. उम्र तो बढ़ रही है वय तर वाढतंय, और दिख भी रहा है. दिसतही आहे. और ये प्रभु की आशीष है, हमारी उम्र बढ़ना. आणि आमचं वय वाढणं, वृद्धी होणं हे देवाचा आशीर्वाद आहे. 45 में पता नहीं कहाँ का लोग
हॉस्पिटल में पड़े हुए होते. नाहीतर मग आम्ही कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये पडलेलो असतो. आम्ही नाही पडणार. आम्ही नाही. कुछ लोग हॉस्पिटल काही लोक हॉस्पिटलमध्ये पडलेले असतील 60-70 बोल रहे प्रभु मृत्यू दे दो. आणि 60-70 वयाचे लोक आणि प्रभूला मागत आहेत की प्रभू आता मृत्यू द्या आम्हाला. कुछ तो 30 साल की उम्र में मांग रहे हैं, मृत्यू दे दो. आणि काही तर 30 वर्षाचे आहेत ते म्हणतात आता मारून टाका आम्हाला इतनी तकलीफ में. एवढ्या त्रासामध्ये. कुछ लोग 20 साल की उम्र में बोल रहे प्रभु मृत्यू दे दो. आणि काही 20 वर्षाचे ते म्हणतात प्रभू मृत्यू दे. लेकिन मेरा प्रभु बोलता मैं तेरी आयु को बढ़ाऊंगा. पण माझा प्रभू म्हणतो मी तुझ्या आयुष्याची वृद्धी करीन, मैं तेरे आयु को बढ़ाऊंगा. मी तुझं आयुष्य वाढवीन. आयु का बढ़ने का मतलब क्या है? वय वाढणं याचा अर्थ काय? वो बीमारी वाला वय नहीं, ते आजाराचं वय नाही, वो प्रॉब्लम वाला वय नहीं, समस्येचं वय नाही, एकदम चलने वाला वय. एकदम चालणारं वय. इसलिए योशुआ कहता है, यहोशुआ म्हणतो, योशुआ कह रहे कालेब कह रहा है शायद, योशुआ कह रहा है कालेब कह रहा है मैं 80 साल का हो गया हूँ. मी 80 वर्षाचं झालं, 80 साल का हो गया हूँ, 80 वर्षाचं लेकिन झालं, अभी भी 40 की ताकत रखता पण हूँ. अजूनही 40 ची माझी ताकद आहे. हमारे 25 में गुड़के दुखने लगते, आमचे 25 मध्येच गुडघे दुखू लागतात, हाथ पैर कांपने लगते, हातपाय कापायला लागतात, खड़े होने के ऐसा लगता है पीठ दुख रही, बैठ जाओ. आणि उभं राहिले की पाठ दुखती आणि खाली बसूशी वाटतं. मेरा परमेश्वर यहोवा राफा माझा परमेश्वर, परमेश्वर यहोवा राफा प्रभु की परमेश्वर. उपस्थिति में चलोगे देवाच्या उपस्थितीत वो चालेल, यहोवा राफा बनकर हमारे तो साथ यहोवा चलेगा. राफा बनून आमच्या सोबत चालेल. हमारे वय को बढ़ाएगा परमेश्वर. आमचं वय परमेश्वर वाढवेल. एक बार हिजकिया राजा मर रहा था, एकदा हिजकिया राजा मरत होता, वो उसके प्रॉब्लम से मर रहा था, तो त्याच्या समस्येने मरत वो होता, प्रभु के साथ नहीं चल तो पाया, देवासोबत नाही चालू इसलिए शकला. प्रभु ने बोला इसको खत्म करता हूँ. आणि म्हणून प्रभू म्हटला त्याला संपवतो. और जैसे उसको समझ में आया आणि जसं त्याला कळालं पश्चाताप किया, त्यांनी पश्चाताप हे केला. प्रभू हे प्रभू मेरे से गलती हो गई, माझ्याकडून चूक मैं झाली, कुछ देर के लिए तेरे साथ नहीं चला, काही वेळ मी तुझ्यासोबत नाही मैं चाललो, अब चलना चाहता हूँ, आता मला चालायचं, मुझे क्षमा करना. मला क्षमा कर. और ये जो प्रभु का सेवक था अभी तक दूर भी नहीं गया था, आणि देवाचा सेवक फार दूर नाही जा गेला. उसको कह दे और 15 साल में तेरे बढ़ा दूंगा, जा त्याला जाऊन सांग आणखी तुझे 15 वर्ष क्योंकि वो वाढवतो. कह रहा है कारण तो म्हणत आहे मैं प्रभु तेरे साथ में चलूंगा. प्रभू मी तुझ्या सोबत चालीन. जब प्रभु का वादा आया हे देवाचं, मैं इसको मारूंगा नहीं, आणि मग देवाचं अभिवचन आलं की मी इसको त्याला 15 मारणार नाही, साल की उम्र और बढ़ा दूंगा. ह्याची 15 वर्ष आणखी आयुष्य वाढवीन. प्रभु के साथ चलने का फायदा है. देवासोबत चालण्याचा फायदा आहे. क्या फायदा है? काय फायदा? मेरी उम्र बढ़ेगी. माझं वय वाढेल. अब वो सफेद बाल हो जाएंगे तो प्रॉब्लम नहीं है, लेकिन उम्र बढ़ेगी. केस पांढरे होतील काय हरकत नाही, पण आयुष्य वाढेल. आमीन. आयुष्य बढ़ने के लिए लोग क्या क्या नहीं करते. आयुष्य वाढवण्यासाठी लोक काय काय नाही करत. ये गोली खा, वो गोली खा, ये कर, वो कर. आणि बऱ्याचशा गोष्टी, गोळी खा, हे कर, ते कर, एक ही गोली है, एकच गोळी आहे. प्रभु के साथ चलो, देवासोबत चाला, प्रभु आयु को बढ़ाएगा. प्रभू आयुष्य वाढवेल. आमीन. आयुष्य बढ़ाने वाला कौन है? आयुष्य वाढवणारा कोण आहे? परमेश्वर. कब बढ़ेगा? कधी वाढणार? जब उसके साथ चलेंगे. जेव्हा त्याच्यासोबत चालू. और यही हमारी विश्वास को बढ़ाएगा. आणि हेच आम्हाला आमचा विश्वास वाढवेल. चलना क्या है? चालणं काय आहे? विश्वास बढ़ाना है. विश्वास वाढवणं. विश्वास बढ़ाता है, विश्वास बढ़ता है. वाढतो. और जब प्रभु के साथ चलते आणि हैं जेव्हा प्रभू सोबत ये चालतो, दर्शाता है हे दाखवून देतो मेरा विश्वास मरा हुआ विश्वास नहीं है, माझा विश्वास मेलेला विश्वास मेरा नाही. विश्वास जीवित विश्वास माझा है. विश्वास जिवंत प्रभु विश्वास. के साथ चलना, प्रभू सोबत चालणं, विश्वास को जीवित रखना है. विश्वासाला जिवंत ठेवणं कितनी आहे. बात हुआ? किती गोष्टी झाल्या? 4. 5वीं बात. 5वी गोष्ट. पहला राजा 9वां अध्याय 4 से 5 वचन. पहिला राजे याचा 9वा अध्याय आणि 4 ते 5 वचन. पहला राजे 9 अध्याय 4 से 5 वचन. पहिले राजे 9वा अध्याय 4 ते 5 वचन. तू आपला पिता दावीद याप्रमाणे खऱ्या मनाने व सरळतेने माझ्या समक्ष चालशील, माझ्या सर्व आज्ञांप्रमाणे वागशील आणि माझे नियम व निर्णय पाळशील, तर इस्रायलांवरील तुझे राजासन मी कायमचे स्थापिन. तुझा पिता दावीद याला मी वचन दिल्याप्रमाणे इस्रायलाच्या गादीवर बसायला तुझ्या कुळातला पुरुष खुंटायचा नाही. यहाँ पर लिखा है या ठिकाणी लिहिलंय, मैं तेरे राज्य इजराइल के ऊपर सदा के लिए स्थिर करूंगा. मी तुझे राज्य इस्रायलावर कायमचे स्थापिन. सुनो, ऐका, हमें परमेश्वर स्थिर करता है. आम्हाला परमेश्वर स्थिर करतो. जब प्रभु के साथ चलते हैं जेव्हा देवासोबत चालतो, हमारे जीवन में स्थिरता आती है. आमच्या जीवनात स्थिरता कुछ येते. लोग अस्थिर होते हैं, काही लोक अस्थिर असतात, हलते रहते हैं, हलत राहतात, एकदम हलते हैं, हलतात, हल के चलते हैं. हलून हलून चालतात. लेकिन मेरा खुदा पण माझा परमेश्वर स्थिर करने वाला खुदा है. स्थिर करणारा परमेश्वर. आमेन. आमेन. वो स्थिर करता है, तो स्थिर करतो, हिलने नहीं देता. हलून देत नाही. यीशु जो चट्टान उस पर खड़ा कर देता है. आणि येशू म्हटलेला खडकावर उभा करतो. फिर हवाएं आए, तूफान आए या बारिश
बारिश आए हमको हिलने नहीं देगी, मग पाऊस वादळ वारे आम्हाला हालू नाही देत, क्योंकि प्रभु हमारे साथ में वह खड़ा है. कारण प्रभू आमच्या सोबत उभा आहे. सुनिए, ऐका, हमारे जीवन को परमेश्वर अस्थिर नहीं होने देगा. आमच्या जीवनाला परमेश्वर अस्थिर होऊ देणार अस्थिर का नाही. मतलब क्या है? अस्थिर याचा अर्थ हमेशा काय? हिलना होता है. नेहमी हलणं आहे. हमेशा हमेशा उनको पता नहीं क्या कर रहे हैं उनके जीवन में. आणि त्यांना माहीतच पडत नाही की ते जीवनात काय गोल करतात. नहीं है उनके पास में, कुठला उद्देश नाही, टारगेट नहीं उनके पास में, कुठलंही लक्ष्य नाही, उद्देश्य नहीं उनके पास में. उद्देश नाहीये. क्यों जीवन जी रहे वो मालूम नहीं का है. जगतायत तेच माहित लेकिन नाही. जब प्रभु की राहों में पण चलेंगे, देवाच्या मार्गावर चाल, खुदा की उपस्थिति में चलोगे, देवाच्या उपस्थितीत तो चाल, हमारा जीवन एक स्थिर रहने वाला जीवन तेव्हा बनेगा. आमचं जीवन एक स्थिर असणारं जीवन प्रभु होईल. हमको स्थिर खड़ा करेगा. परमेश्वर आम्हाला स्थिर उभं करेल. स्थिर का मतलब क्या है? स्थिर याचा अर्थ जब स्थिर होंगे जेव्हा आम्ही स्थिर राहू तब हम बहुगुणित होंगे, तेव्हा आम्ही बहुगुणित होऊ, फलद्रुप होंगे, फलद्रूप होऊ, आशीषमय होंगे, आशीर्वादित हम होऊ, बढ़ते जाएंगे. वाढत जाऊ. आपके काम के ऊपर आप स्थिर होंगे, तुमच्या कामावर तुम्ही स्थिर राहाल, आपके घर में आप स्थिर तुमच्या होंगे. घरात तुम्ही स्थिर राहाल. कई लोगों के फैमिली हिल रहे हैं, बऱ्याच लोकांची कुटुंब हालत आहेत, उनका परिवार हिल रहा है. कुटुंब हालत आहे. कई लोगों के बिजनेस हिल रहे हैं, बऱ्याच लोकांचे व्यवसाय हालत आहे. कई लोगों की नौकरी हिल रही है. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या हालत जब आहेत. प्रभु के साथ में चलोगे, देवासोबत जेव्हा चालाल, आपके परिवार के अंदर प्रभु आपको स्थिर करेगा. तुमच्या कुटुंबामध्ये परमेश्वर तुम्हाला स्थिर आपकी करेल. नौकरी की जगह प्रभु आपको स्थिर करेगा. नोकरीच्या ठिकाणी स्थिर आपके करेल. बिजनेस की जगह प्रभु आपको स्थिर तुमच्या करेगा. व्यवसायाच्या ठिकाणी स्थिर ये करेल. प्रभु का वादा है. हे देवाचं वचन आहे. तू मेरे मार्ग, तू दाऊद की नहीं अगर मन की खराई से चलेगा, तू जर दाविदाप्रमाणे मनाच्या सरळतेने चालशील, मैं तुझे स्थिर करूंगा मी तुला सरळ करीन, और मी तुला हमेशा स्थिर के करीन. लिए तेरी गद्दी को स्थिर करूंगा. आणि तुझं राजासन मी कायमचे स्थापिन. मैं स्थिर करने वाला मी परमेश्वर, स्थिर करणारा परमेश्वर आहे, हिलेगा नहीं. हलणार नाही. शायद मेरी नौकरी हिल रही होगी. कदाचित माझी नोकरी हल्ली असेल, अरे बाप रे, अब क्या होगा. आता माहित नाही काय होईल. एक नोटिस पीरियड आया 1 महीने का, 1 मंथ का. आणि 1 महिन्याचा नोटीस पिरियड आलाय, अब क्या होगा. आता काय होईल. EMI, EMI आहे, ये वाय, ये वाला वाय, वो वाला वाय, हाई फाई, वाई फाई, सब वाय, ये सब चीजें मेरे जीवन में है. आणि या साऱ्या गोष्टी माझ्या जीवनात मैं आहेत. हिल जाता हूँ. मी हलतो, हिलना नहीं, हलायचं नाही. वचन को याद करना. वचन लक्षात मैं घ्या. खुदा के साथ चल रहा मी हूँ, देवासोबत चालतो, खुदा मेरे साथ चल रहा तो है. माझ्या सोबत चालतो. 1 मंथ का नोटिस पीरियड है. 1 महिन्याचा नोटीस पिरियड मेरा पूरा यकीन है, माझा पूर्ण मेरा खात्री, विश्वास जीवित है. माझा विश्वास जिवंत आहे. दूसरे मंथ में मैं यहाँ से हटूंगा, प्रभु दूसरा उपाय मेरे लिए खड़ा कर मी देगा. इथून जरी हल्लो तरी माझ्यासाठी परमेश्वर दुसरा उपाय देईल. वो खड़ा करने वाला तो परमेश्वर, उभा करणारा वो मुझे परमेश्वर, स्थिर नहीं करेगा. तो मला अस्थिर ठेवणार नाही. चलने के फायदे हैं कि नहीं? चालण्याचे फायदे आहेत की नाही. कितने फायदे हैं? किती फायदे आहेत. और एक फायदा है, आणखी एक फायदा सुनना चाहोगे? ऐकायचं का. कितना फायदा? कितवा फायदा. अब मैं यूट्यूब में देख रहा था, बोले 25 फायदे, कोई बोले 50 फायदे, और मेरे जब इतने सारे फायदे हैं बाबर में लिखा तो मेरा कम पड़ गया समय लिखने के लिए. आणि लिहिण्यासाठी मला वेळ पुरला नाही. यस 57 यशायाचा 57 दूसरा वचन. आणि दुसरं वचन. भाई को टेबल दे दो ना यार, खड़ा है, चक्कर आके गिर जाएगा उससे. तो शांती पावतो, सरळ मार्गाने चालणारा प्रत्येक जण आपल्या बिछाण्यावर शांत पडतो. चलने का एक फायदा क्या है मालूम? चालण्याचा एक फायदा काय माहिती का. आप वॉकिंग पे जाते हो सुबह सुबह? सकाळी तुम्ही वॉकिंगला जाता का. मुझे मालूम नहीं जाते हो कि, लेकिन आप जरूर जाएं. तुम्ही जाता का नाही मला माहित नाही, पण नक्की जा. जैसे जैसे उम्र बढ़ती है, जसं वय वाढतं, अगर वय बढ़ना है, जर आयुष्य वाढवायचे, नाही तर कुछ लोक आहे, प्रभूने बोला वय वाढवणार आहे, खायचं झोपायचं, खायचं झोपायचं, हे वाढणार आहे पोट, आणि मग असं होणार, दम लागणार. कुछ लोग एक पहली मंजिल पे भी नहीं चढ़ सकते, दम लगता. चलने के फायदे, चालण्याचे फायदे क्या होगा? काय होईल. हाँ, आपको मानो जितना आप चलोगे, जितकं तुम्ही चालाल आप जब घर पे आओगे आणि घरी याल, एकदम शांत सो जाओ. एकदम शांतीने झोपाल. और यहाँ पे भी लिखा है, या ठिकाणी देखील लिहिलं आहे. लेकिन कई लोग इतना चलते हैं, काही लोक इतके चालतात, इतना दुनिया भर का टेंशन, इतकं टेन्शन घेतात, रात भर नींद नहीं, इधर बिछाने में, इधर बिछाने में, और रात भर घूमते रहते, काय झालं काय झालं काय काय. प्रभु बोलता है, प्रभू बोलतो, तू मेरे साथ में चलेगा, तू माझ्यासोबत चालशील. जब तू खाट पे लेटेगा, जेव्हा तू बिछाण्यावर जाशील, विश्राम पाएगा, तुला विश्राम मिळेल, विश्राम पाएगा. तुला विश्राम मिळेल. बाइबल कहती है, बायबल सांग, मेरा परमेश्वर नींद देने वाला परमेश्वर माझा है. परमेश्वर झोप देणारा परमेश्वर आहे. वो अपने प्रिय लोगों को नींद देता तो है. आपल्या प्रिय लोकांना झोप देतो. ये तो फायदा है. हे तर फायदा आहे. परमेश्वर परमेश्वर विश्राम देता है. विश्राम देतो. बाइबल कहती है, बायबल सांग, यीशु ने कहा, येशू म्हटला, जितने भी भराक्रांत कष्टी लोग हैं मेरे पास में आओ, जेवढे कष्टी भाराक्रांत जन आहेत माझ्याकडे या, मैं तुमको विश्राम मी दूंगा. तुम्हाला विसावा देईन. हम अपनी खाट पर लेटेंगे, आम्ही जेव्हा बिछाण्यावर
झोपू और खराटे मारेंगे. बाजूवाले परेशान हो, इतका चांगला कसा काय झोपू शकतो हा. वो बेचिंत है, प्रभु के भरोसे पे इसलिए खराटे मार रहा है. तो देवाच्या भरोशावर आहे म्हणून तो निवांत झोपलाय. अपनी खाट पे विश्राम कर रहा है. आपल्या खाटेवरती विसावा घेत आहे. इसलिए इसको खराटे ने समझला नहीं, ये प्रभु की ओर से आशीष है इसको. हंसो मत, सच्ची बोल रहा हूं मैं. कुछ लोगों को नींद ही नहीं आती. काही लोकांना झोपच येत नाही. खराटा मारना तो दूर, आणि मग घोरणं तर लांब. ये वाला खराटा नहीं, ये वाला खराटा. घोरणं तर लांब. बाइबल कहती है बायबल सांगतं ये प्रभु की आशीष है. हे देवाचा आशीर्वाद आहे विश्राम पाओगे, की तुम्हाला विश्राम कोई मिळेल. चिंता नहीं होगी. कोणतीच चिंता क्यों असणार मालूम है? का माहिती हम का प्रभु के साथ चल रहे आम्ही परमेश्वरासोबत हैं और चालत मेरा विश्वास जीवित है. आणि माझा विश्वास जिवंत आहे. जो भी मेरे जीवन में होगा जे काही माझ्या जीवनात घडेल प्रभु नियंत्रण कर लेगा. प्रभू नियंत्रण ठेवेल. आमेन. आमेन. और एक चीज, आणखी एक गोष्ट, यिर्मयाह 6:16 इर्मया याचा 6वा अध्याय आणि 16 वचन वहां पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिले, मैं तुम अपने अपने मन में चैन पाओगे. अब सुनिए सुनिए, अब समय खत्म हो गया. आणि वेळ संपलेला आहे. चलने का फायदा चालण्याचे फायदे बाइबल यहाँ कह रही है, बायबल जब सांगतो. प्रभु के साथ में चलोगे जेव्हा प्रभू सोबत चालाल तुम अपने अपने मन में चैन पाओगे. तेव्हा तुम्हाला शांती मिळेल. चैन पाओगे. तुम्हाला चेन मिळेल. चैन मतलब वो सोने वाली चैन नहीं, सोन्याची चेन नाही, गोल्ड वाली चैन नहीं, चैन पाओगे. कुछ लोग बेचैन रहते कि नहीं, मुझे मालूम नहीं कि बेचैन का मतलब मालूम है. बेचैनी रहती, बेचैनी से पसीना आना शुरू हो जाता, बेचैनी से एकदम बीपी बढ़ जाता. लेकिन बाइबल कहती है जब तू खुदा के साथ में चलेगा और खुदा तेरे साथ में चलेगा, जहां भी तू जाएगा तुझे चैन मिलेगा. आणि तू देवासोबत चालला आणि देव तुझ्यासोबत चालला तर तू कुठेही जाशील तिथे तुला विश्रांती मिळेल. विश्राम मिलेगा, विश्राम मिलेगा. विश्रांती मिळेल. आगे पुढे जकरिया 3:7 जकरिया 3:7 वहां पे कहता है त्या ठिकाणी लिहिलंय, परमेश्वर तुझे खड़ा करेगा, परमेश्वर तुला उभा करीन. परमेश्वर तुझे उसकी सेवा में खड़ा करेगा. परमेश्वर तुला त्याच्या सेवामध्ये उभ्या करीन. तू उसके भवन में न्यायी बनेगा. तू त्याच्या भवनामध्ये न्यायी होशील. तू उसके भवन में आंगनों की रक्षा करेगा. तू त्याच्या भवनामध्ये त्याच्या अंगणाची रक्षा और करशील. तू तेरे मेरे भवन के अंदर मैं तुझे आने जाने दूंगा. आणि माझ्या भवनामध्ये मी तुला येऊ जाऊ देईन. सुनिए, ऐका, परमेश्वर कहता है परमेश्वर जब म्हणतो खुदा के साथ में हम चलते हैं जेव्हा देवासोबत आम्ही चालतो, परमेश्वर में सेवा के लिए खड़ा करता है. परमेश्वर आम्हाला सेवेसाठी उभं करतो. खुदा सेवा के लिए खड़ा करता है. देव आम्हाला सेवेसाठी उसके उभं करतो. भवन में सेवा देता है. त्याच्या भवनामध्ये सेवा देतो. उसके भवन में आने जाने के लिए हमें दया करता है. त्याच्या भवनामध्ये येण्या जाण्यासाठी तो आम्हाला दया करतो. उसके भवन में हमें उसका रक्षक बनाता है. त्याच्या भवनामध्ये तो आम्हाला रक्षक बनवतो. सुनिए, ऐका, परमेश्वर की उपस्थिति चलने के द्वारा हमें सेवाएं मिलती है और हमारी सेवाएं परमेश्वर स्थिर और खड़ी करता है. आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये असण्यानं आम्हाला सेवा मिळते आणि देवाच्या भवनामध्ये आमच्या सेवा परमेश्वर स्थिर करतो. परमेश्वर हमारी सेवा को खड़ा करता है. परमेश्वर आमची सेवा उभी करतो. अनुवाद व्यवस्था 6:2 कहता है, अनुवाद 6:2 सांगतं, मैं तुझे बहुत दिन तक बना के रखूंगा. मी तुला दीर्घकाळ टिकवून ठेवीन. व्यवस्था 28:9 कहता है, आणि अनुवाद 28:9 सांगतं, मैं तुझे अपनी पवित्र प्रजा करके स्थिर मी करूंगा. तुला माझी पवित्र प्रजा म्हणून स्थिर करीन. आप वचन लिख लीजिए, तुम्ही वचन लिहून घ्या, घर पे जाकर मनन करना. घरी जाऊन मनन करा. भजन संहिता 81 13-16 वचन, स्तोत्र संहिता 81 13-16 वचन, नीतिसूत्र 10:9 वचन, नीतिसूत्र 10:9, यशायाह 40:31 वचन, यशया 40:31, यशायाह 43 2:3 वचन, यशया 43:2-3. और यहाँ पे सब बातें लिखी हैं. आणि या ठिकाणी सर्व गोष्टी जब लिहिलेल्या हम प्रभु आहेत. के साथ चलते हैं जेव्हा आम्ही प्रभू सोबत चालतो, प्रभु हमारा फायदा करता है. प्रभू आमचा फायदा आज करतो. मेरा निर्णय क्या होगा? आज माझा निर्णय काय असणार क्या आहे? निर्णय कर सकता हूँ मैं? काय मी आज निर्णय घेऊ शकतो? क्या मैं प्रभु के साथ में खराई मन से चलूंगा? मी सरळतेने देवाच्या सोबत चालणार का? क्या मैं मेरे जीवन के अंदर उसको लेकर, उसकी उपस्थिति को लेकर चलूंगा? आणि माझ्या जीवनामध्ये मी त्याला घेऊन त्याची उपस्थिती घेऊन चालणार का? कि परमेश्वर में यही मांग करता है. परमेश्वराची हेच आमच्याकडे मागणी. धन्य है वो लोग जो परमेश्वर के मार्गों पर चलते हैं. धन्य ते लोक आहेत जे देवाच्या मार्गावर चालतात. एक और बात, आणखी एक जब गोष्ट, प्रभु के साथ चलते हैं जेव्हा प्रभू सोबत चालतो, प्रभु के नाम को खराब नहीं करना. प्रभूचं नाव कधीच खराब करू नका. प्रभु की निंदा, उसके नाम की निंदा कभी ना हो. त्याच्या नावाची निंदा कधी करू नका. क्योंकि बाइबल में लिखा है, बायबलमध्ये असं लिहिलंय, जब दाऊद जो शाऊल जो था, शाऊल जो होता, जब उसने दाऊद को एक सेनापति बनाया, जेव्हा त्याने दाविदाला सेनापती बनवलं, वो सब लोगों के सामने आया जाया करता था. की तो सर्व लोकांच्या समोर येत जात होता. इसका मतलब याचा अर्थ हमारा चलना उठना
चलना बैठना, आमचं चालणं उठणं बसणं ये परमेश्वर को महिमा देना। हे देवाला महिमा देणारा असतं आपको पाहिजे. मालूम जब हम चलते हैं तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आम्ही चालतो और हमसे कुछ गलती होती आणि है आमच्याकडनं काही चूक होते तो लोग क्या कहते तर हैं? लोक काय म्हणतात, इनका परमेश्वर यही सिखाता है। यांचं परमेश्वर हेच शिकवतो का? ये चर्च जाने वाले लोग हे हैं, चर्चला जाणारे लोक आहेत. इसका मतलब याचा अर्थ हमारे परमेश्वर के नाम धराई हो रही है, आमच्या परमेश्वराचं नाव पडत आहे, हमारा प्रभु का नाम गिर रहा है। आमच्या परमेश्वराचं नाव पडत आहे. कुछ भी हो जाए, काही होऊ दे, हम गिर गए तो भी चलेगा, आम्ही पडलो तरी चालेल, लेकिन खुदा के नाम को कभी मत पण गिरने देना। देवाचं नाव कधीच पडू देऊ नका. जिस खुदा ने जीवन दिया है ज्या परमेश्वराने जीवन दिलंय उसका नाम कभी खराब नहीं होना चाहिए। त्याचं नाव कधीच खराब नाही व्हायला इसलिए पाहिजे. नेहम्याह 5:9 में लिखा है, आणि म्हणून नेहम्या 5:9 मध्ये लिहिलंय, जब तू अन्य जातियों के सामने चले, जेव्हा तू अन्य जातीच्या लोकांसमोर जाशील प्रभु के नाम को खराब नहीं करना। देवाचं नाव खराब करू नको. लोग ये ना बोलने पाइए तो ये तो हमारे जैसा ही है। आणि लोकांनी असं म्हणू नये की आता आमच्या सारखंच आहे. लोग ने बोलना चाहिए लोकांनी असं ये म्हणायला हमसे पाहिजे, अलग हा है, आमच्यापेक्षा वेगळा ये आहे, नमक है, हे हा मीठ आहे, ये ज्योति है, हा प्रकाश ये आहे, प्रकाश है, हा प्रकाश ये है, अंधकार में चमकता हे है। अंधकारात चमकतो. लोगों ने बोलना चाहिए, लोकांनी असं तब म्हटलं हम कह पाहिजे. सकते हैं तेव्हा आम्ही म्हणू शकतो ये हमारी ओर से नहीं है, हे आमच्याकडून नाहीये, ये परमेश्वर की हे ओर से। परमेश्वराकडून इसलिए आहे. प्रार्थना करें, म्हणून प्रार्थना करा, मैं घटूं मी घटावं तू बढ़ता आणि है, तू उंच मैं व्हावं. घटूं मी घटावं तू बढ़ता जा, आणि तू उंच मेरे व्हावं. चलने के द्वारा, माझ्या चालण्यानं, मेरे चलने के द्वारा माझ्या चालण्यानं प्रभु तुझे महिमा मिले। प्रभू तुला महिमा मिळो. क्या प्रभु के साथ चल पाएंगे हम? आम्ही देवासोबत चालू शकू हानोक का? 300 साल चला, हानोक 300 वर्ष चालला, हम कितने साल चल सकते आम्ही हैं? किती वर्ष चालू शकू? कितने साल चलेंगे प्रभु के साथ? किती वर्ष आम्ही प्रभू सोबत आज चालणार? निर्णय ले, आज निर्णय घ्या. मेरी आखिरी सांस तक प्रभु मैं तेरे साथ चल पाऊं। माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रभू मी तुझ्या सोबत चालू. ऐसा विश्वास योग्य बनाना, असं विश्वास योग्यतेचं बनव. कोई भी परिस्थिति मुझे तुझसे दूर नहीं कर सकती, कुठलीही परिस्थिती मला तुझ्यापासून विभक्त करू शकणार न नाही. मृत्यु न जीवन न वर्तमान कोई तुझसे अलग न कर ना पाए। मृत्यू, ना जीवन, ना भूतकाळ, ना भविष्य. आइए खड़े हो जाएं। या आपण उभे राहू. विश्वास से धर्मी जीवन जीवित रहेगा। जो कैच कर सकता है कैच कर लेना। ऊपर रह गया, मेरा बैग देना भाई। प्रभु के वचन है उसके अंदर। आइए हम प्रार्थना करें इस समय। ऐसी वो कौन सी चीज है जो मुझे चलने नहीं दी प्रभु के साथ? आइए हम अपनी आंखें बंद करें। क्या मैं सच में प्रभु के साथ चल रहा हूं? अगर हनोक 300 साल चल सकता है, वो मृत्यु से भी डरा नहीं, वो ऐसा चला। चलने का मतलब है उसने प्रभु को प्रसन्न किया, प्रभु को खुश किया। इब्री 11 में लिखा है, हनोक 300 साल प्रभु के साथ में चला और उसको उसने खुश किया। हमारे चलने से प्रभु खुश होना चाहिए। वो खुश होगा, हमारे साथ रहेगा। और विश्वास चलता है। विश्वास चलने के द्वारा जीवित रहता है। विश्वास से चलेंगे अर्थात प्रभु के कहे अनुसार जीवन को व्यतीत करेंगे, तो प्रभु के वादे हमारे जीवन में पूरा होंगे। आइए प्रार्थना करें इस समय। प्रभु शक्ति दे हमें चलने के लिए, तेरे साथ में रहने के लिए, तेरे साथ में चलने के लिए प्रभु ताकत दे। वो आग भी हमको रुका नहीं पाएगी। जलती हुई आग दिख रही है, लेकिन फिर भी प्रभु पर विश्वास करने वाले कहते हैं हम इस आग में जल जाएंगे, लेकिन
प्रभु के साथ चलना नहीं छोड़ेंगे, हम चलेंगे प्रभु के साथ। और जब वो आग में चले, प्रभु उनके साथ आग में चला। वो प्रभु हमारे साथ चलने वाला परमेश्वर है। अपने विश्वास को जीवित रखें, विश्वास के साथ चले और परमेश्वर के अद्भुत कामों को हम देखते हुए आगे बढ़े। आइए प्रार्थना करें हम। पिता, आपके नाम को धन्यवाद देते, आपका स्तुति, आपका प्रशंसा करते प्रभु। फिर से एक बार प्रभु जी आपके सेवकों की ओर से प्रभु जी आपने कहा है प्रभु तेरे साथ चलने के लिए प्रभु। और जब तक हम बनी रहे, जब तक हमारा अंदर श्वास रहे, तब तक प्रभु जी तेरे उपस्थिति में चलते रहे प्रभु। ऐसा तू अनुग्रह कर। अब्राहम से कहा है प्रभु मेरे उपस्थिति में चल, सिद्ध होता जा। प्रभु तू कहता है प्रभु, तेरे वचनों में लिखा है यदि तू जल में होकर चाहे कोई जल तुझे नहीं डुबा सकेगी, जब आग में से चले कोई आंच तुझे ना लगेगी। लॉर्ड, हमारा जीवन भर प्रभु तेरे उपस्थिति में चलने के लिए अनुग्रह कर प्रभु। और प्रभु जी चलने के फायदे आपने बताया प्रभु। और प्रभु जी वो सारे आशीष की अभिवचने प्रभु जी इस वचनों की ओर से हमें मिला है प्रभु, हम स्वीकारते प्रभु। लॉर्ड, इस वचन हमारा जीवनों में और बहुताई से काम करे, ऐसा तू अनुग्रह कर प्रभु जी। और सुनकर यहाँ पर छोड़कर ना जाने वाले रहे प्रभु, इस वचनों की हमारा हृदय की गहराई में प्रभु रखे प्रभु, ताकि प्रभु जी वो जीवित वचन जो है हमारा जीवनों में काम करे, ऐसे तू अनुग्रह कर प्रभु, सहायता कर। हर एक बातों के लिए प्रभु आपको महिमा देते, ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह का नाम से मांगते पिता, आमीन।